नमस्कार. कुक विथ शीतलमध्ये आपले मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण बघणार आहोत व्हेज पुलाव. अगदी परफेक्ट व हॉटेल स्टाईल व्हेज पुलाव कसा बनवायचा हे आपण या भागात बघणार आहोत. टेक्स्चर देखील तुम्ही बघू शकता, अगदी छान आले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी पुलावसाठी इथे कोलम तांदूळ वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ वापरू शकता. मी इथे 2 वाटी तांदूळ घेतला आहे. आता आपल्याला याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. याला तांदूळ अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहे. आपल्याला याला जास्त चोळून घ्यायचे नाही, अगदी हलक्याच हाताने छान धुवून घ्यायचे आहे. याच पद्धतीने 2-3 वेळा तांदूळ छान धुवून घेतला आहे. आता यामध्ये थोडे पाणी घालून आपल्याला याला असेच बाजूला 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचे आहे. आता आपल्याला भाजी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी तेथे फ्लॉवर, ढोबळी मिरची, गाजर, टोमॅटो, वाटाणा, हिरवी मिरची, बटाटा व फ्रेंच बीन्स घेतले आहे व पनीर घेतले आहे. पनीर अगदी ऑप्शनल आहे व भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता व कमी जास्त प्रमाण देखील करू शकता. एका कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आहे. त्यामध्ये जिरे टाकून घेत आहे. जिरे आपले छान फुलले पाहिजे. जिरे आपले छान फुलले आहे. आता यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. मी इथे 2 तमालपत्री, 1 दालचिनी, 1 बदाम फूल, 1 मसाला वेलची, 4 लवंगा व 4 काळी मिरी घेतली आहे. मसाले छान भाजून झाले की त्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला इथे छान मऊ व सोनेरी कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा इथे भाजला आहे. आता यामध्ये आपल्याला 8 ते 10 काजू बी म्हणजे काजू पाकळी टाकून घ्यायची आहे. काजू पाकळी देखील अगदी ऑप्शनल आहे. आपल्याला तेलामध्ये थोड्या वेळासाठी काजू बी छान भाजून घ्यायची आहे. आपली काजू बी छान भाजली आहे. आता यामध्ये 1-2 चमचे आले लसूण पेस्ट टाकायची आहे. मी इथे आले लसूण ठेचून घेतला आहे. यामुळे आपल्या पुलावला छान टेस्ट येते. ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे. आपल्याला ही पेस्ट तेलामध्ये एकसारखी हलवून भाजायची आहे, नाहीतर आले व लसूण खाली करपून बसण्याची शक्यता असते आणि त्याचा हिरवट वास असतो, तो देखील गेला पाहिजे इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. आता आपल्याला यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत. मी सगळ्या भाज्या इथे टाकून घेत आहे. भाज्या देखील आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत. आता यावरती 1-2 मिनिटासाठी टोमॅटो आपला मऊ होण्यासाठी आपल्याला वरती झाकण ठेवून द्यायचे आहे. मी अगदी वरच्यावर कुकरचे झाकण ठेवले आहे. आपला टोमॅटो छान मऊ झाला आहे. भाज्या पुन्हा एकदा तेलामध्ये छान परतून घेऊ.
आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. मी इथे 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला अगदी ऑप्शनल आहे. व 1.5 चमचा लाल तिखट घेतले आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे. आता मसाले तेलामध्ये छान 1 मिनिट छान तेलामध्ये भाजून घेऊ. आपले मसाले छान भाजले आहेत. आता यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला दही टाकायचे आहे. यामुळे आपल्या पुलावला एक छान टेस्ट येते. त्यामुळे दही नक्की वापरा. दही देखील आपण छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये कोथिंबीर ॲड करू. व चवीनुसार मीठ देखील टाकायचे आहे. मीठ तुम्ही भात व भाजी याच्या अंदाजाने घालायचे आहे. इथे मी 1 वाटीभर पाणी टाकून घेत आहे. छान मिक्स करून घेऊ. मीठ टाकताना आपल्याला भाजी व तांदूळ यांचा अंदाज घेऊन टाकायचे आहे. पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेऊ. आता आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे. मी इथे कुकरचे झाकण लावून याला 1 शिट्टी देऊन घेणार आहे. इथे भाज्या आपल्याला 50% शिजवून घ्यायच्या आहेत. भाज्या जास्त ओव्हरकुक देखील करू नका. 1 शिट्टी झाल्यानंतर मी लगेच गॅस बंद केला आहे. तुम्ही बघू शकता भाज्या आपल्या छान शिजल्या आहेत. अगदी 50% शिजवायचे आहेत, नाहीतर नंतर भातासोबत त्या पुन्हा शिजतात व बटाटे फ्लावर अगदी भातामध्ये विरघळून जातात. आता आपण इथे तांदूळ टाकून घेऊ. आता इथे पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा, तर 1 वाटी तांदूळ असेल तर त्यासाठी 1.5 वाटी पाणी पुरेसे होते. हे कोलम तांदूळ यासाठी योग्य प्रमाण आहे. जर तुम्ही बासमती तांदूळ घेतलात तर 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी हे माप अगदी करेक्ट आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि याला झाकण लावून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. पाणी मी तांदळाच्या अंदाजाने घातले आहे. आता याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. माझ्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत व कुकर पूर्ण थंड झाला आहे. आता आपण झाकण काढून याला एकदा चेक करून घेऊ. जर तुम्हाला वाटले की अजून एखादी शिट्टी व्हायला हवी तर तुम्ही पुन्हा झाकण लावून याची आणखीन 1 शिट्टी करून घेऊ शकता. पण माझा भात इथे 3 शिट्टीमध्ये छान तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता भात व भाज्या अगदी परफेक्ट शिजल्या गेल्या आहेत. तयार आहे आपला व्हेज पुलाव. रेसिपी नक्की ट्राय करून बघा व रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये अशाच नवनवीन व चटकदार छान रेसिपीसह.